सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तसं तर बघा, प्रत्येक एकादशीला अपार महत्त्व आहे. प्रत्येक एकादशी ही काही ना काहीतरी आपल्याला दररोज शिकवते. 15 दिवसातून येणारी ही कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशी जी ऐकल्याने, तिची कथा आणि महत्त्व ऐकल्याने देखील पापातून सुटका होते, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आजची कामिका एकादशीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, महत्त्व सांगणार आहे, जी ऐकल्याने समूळ पापातून तर सुटका होतेच, पण आपल्याला 800 ग्रॅम चांदी दान केल्याचे फल प्राप्त होते. तर हे बघा, आजच्या या आपण कथेमध्ये बघणार आहोत की ब्रह्मवैवर्त पुराणात केलेल्या वर्णनानुसार भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिर यांना प्रत्येक एकादशीचे महत्त्व वर्णन करताना या एकादशीचे म्हणजेच या कामिका एकादशीचे महत्त्व सांगताना म्हणाले, श्रीकृष्ण सांगू लागले युधिष्ठिरांना की एकदा नारद मुनी जिज्ञासेपोटी प्रजापती ब्रह्माजींना विचारू लागले की या कामिका एकादशीबद्दलचं महत्त्व काय आहे. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, या कामिका एकादशीचे अत्यंत महत्त्व आहे. या एकादशीचे व्रत करून जो मनुष्य हे पुण्य प्राप्त करेल ना, तो कोणत्याही तीर्थस्नानाने, दानाने जेवढे पुण्य प्राप्त करू शकणार नाही, तेवढे पुण्य तो व्यक्ती फक्त या एकादशीच्या निमित्ताने म्हणजेच कामिका एकादशीला केलेल्या व्रताने फल प्राप्त करू शकतो. अगदी सर्वात पवित्र म्हणजे काशी क्षेत्र, जे पवित्र तीर्थ आहे असं आपण म्हणतो. तर या व्रताच्या पालनाने जर आपण काशीचं पुण्य प्राप्त करू शकतो. याशिवाय आणखीन नैमिषारण्यातील मग तीर्थक्षेत्र असू दे किंवा तिथलं जल असू दे किंवा पुष्करसारख्या पावन सरोवरातील देखील स्नानाने जे पुण्य मिळणार नाही, एवढे पुण्य फक्त ही एकादशी म्हणजेच कामिका एकादशी कमवू शकणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही विचार करू शकता की प्रत्येक एकादशी किती महान आहे, किती पुण्यफलदायी आहे. आणि तेच आपण जर एक व्रत केलं तर किती आपल्याला आपल्या समूळ पापांचा नाश करू शकते ती एकादशी. ब्रह्मदेव कामिका एकादशीबद्दल पुढे सांगतात की जो मनुष्य या एकादशीचे पालन करून भगवान विष्णूंना शरण जातो, त्यांचे दिवसभर नामस्मरण करतो, आजच्या दिवशी नामस्मरण करून त्यांचे गुणगान गातो, पूजा अर्चा करतो, तर तो व्यक्ती जो आहे त्याचे गुणगान गंधर्व, नाग व देवी देवता देखील करतात. एवढेच नव्हे तर तो व्यक्ती यमाच्या प्रकोपापासून देखील वाचतो. लक्षात घ्या, जो व्यक्ती निर्मळ पूर्ण श्रद्धेने आणि निर्मळ अंतकरणाने श्रीकृष्णाला एक फक्त तुळशीपत्र देखील अर्पण करतो, तर त्याला 200 ग्रॅम सोने व 800 ग्रॅम चांदी दान केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. म्हणजे बघा, एका तुळशीपत्राचं किती महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी तुळशी पूजनाचं देखील तेवढंच महत्त्व आहे. कारण विष्णूला प्रिय असणारी अशी तुळस, हिचं पूजन आजच्या दिवशी करायचं आहे. आजच्या दिवशी जरूर आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे, तुपाचं निरांजन ओवाळायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे तुळशी मातेला आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. तुळशीची आरती आहे, आरती जर येत नसेल तर ती तुम्ही यूट्यूबवर लावून तुळशीची आरती करायची आहे. यामुळे होतं काय, तर यमाचे सचिव चित्रगुप्त जे आहेत ते देखील त्या व्यक्तीच्या पुण्याचा हिशोब ठेवायला असमर्थ ठरतात. लक्षात घ्या, यमाचा सचिव चित्रगुप्त जो सगळ्यांची नोंद ठेवतो, तो देखील असमर्थ ठरतो. तो म्हणतो, आता हे माझ्या हाताबाहेरचं आहे पुण्याचा हिशोब करणं. इतकं पुण्य पदरात पाडणारी ही कामिका एकादशी जरूर तुम्ही आजच्या दिवशी व्रत जरी नाही जमलं तरी हे सगळ्या नियमांचं पालन जरूर करा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकाला कामिका एकादशीला ही कथा ऐकायला भाग पाडा, जेणेकरून हे पुण्य त्यांच्या पदरात पडेल. यामुळे हे सगळं श्रीकृष्ण युधिष्ठिरांना सांगत असतात. युधिष्ठिर म्हणतात, ही कामिका एकादशी मनुष्याचे सगळे दोष, मोठ्यात मोठे पाप नष्ट करण्यास किती समर्थ आहे. अगदी ब्रह्महत्येसारख्या मोठ्या पापातून देखील त्याला मुक्ती मिळू शकते, असं श्रीकृष्ण पुढे सांगतात. म्हणूनच चला आपण सुद्धा या एकादशीला आपल्या पापांपासून मुक्तता मिळवूया आणि आपल्या
श्री हरिविष्णूंना शरण जाऊया. चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत. आणि कामिका एकादशीला एक जबरदस्त 9 सुपारींचा उपाय पुढच्या भागात मी सांगणार आहे. काय असणार आहे त्याची विधी, म्हणून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.